परिशिष्ट 4 मध्ये जो प्रो फॉर्मा दिलेला आहे त्या प्रो फॉर्मामध्ये तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याचं म्हणजे तुम्ही आता जसं मी तुम्हाला सूचना दिली दुसरी ते 5वीला तर कंपल्सरी हा प्रोग्राम आहे, पण आपण 6वी ते 8वीला पण हा कंपल्सरी राबवत असल्यामुळे दुसरी ते 8वीच्या प्रत्येक विद्यार्थ्याची स्तरनिश्चिती होईल. स्तरनिश्चिती झाल्यानंतर संपूर्ण निपुण असेल तो विद्यार्थी तर त्या विद्यार्थ्याचं रिपोर्टिंग मध्ये नाव येणार नाही. तो जर निपुण नसेल तर त्या विद्यार्थ्याचं त्या रिपोर्टिंग मध्ये नाव येईल आणि कुठल्या स्तरावर तो आहे त्या स्तरनिश्चितीचा तिथला जो परिशिष्ट 2 परिशिष्ट 3 मधला स्तर तिथे तुम्ही नमूद करायचा आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही रिपोर्टिंग करायचंय. हे लक्षात घ्यायचं. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ही स्तरनिश्चिती केल्याच्या नंतर चॅटबॉटवर सगळे शिक्षक माहिती भरणार आहेत. चॅटबॉटचं लॉगिन आपण शिक्षकांना दिलेलं आहे आणि चॅटबॉटवर तुम्हाला माहिती भरायची आहे. चॅटबॉटवर एकदा माहिती भरल्याच्या नंतर प्रत्येक 15 दिवसांनी तुम्ही त्यांच्यावर जे काही काम केलं असेल, तुम्ही जे काही उपचारात्मक अध्यापन केलेलं असेल त्या अध्यापनामुळे त्या विद्यार्थ्यांमध्ये किती फरक पडला. म्हणजे आधी जर तो काही 2.3 या स्तरावर असेल किंवा 1.5 या स्तरावर असेल तर तो 1.6 वर गेला का किंवा 1.7 वर गेला का हे तुम्हाला नोंदवायचं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये एकदा जर